सर्वांना जय शिवराय। सभी को जय शिवराय। कृपया मेरी आवाज़ आ रही है? मी मराठा गोविंद भिसे, हैदराबाद तेलंगणा। अखिल भारतीय आवाज़ येत आहे? अखिल भारतीय क्षत्रिय मराठा फाउंडेशन प्रमुख और छत्रपति शिवाजी महाराज मराठा धर्मशाला अध्यक्ष, सिकंदराबाद, हैदराबाद, तेलंगणा। तर आजचा विषय मी आता छत्रपती शिवाजी महाराज मराठा धर्मशाळा सिकंदराबाद, हैदराबाद इथे बसून लाईव्ह बोलत आहे। आणि हमेशा मी धर्मशाळेमध्ये आल्यानंतर लाईव्ह मध्ये मराठा समाजाच्या समाजनीतीबद्दल बोलत असतो। आणि हेच एक माध्यम आहे आपल्या समाज बांधवा सोबत बोलण्याचं। कारण प्रत्येक जागी तर आपण जाऊ शकत नाही, तर या माध्यमाचा सदुपयोग केला पाहिजे। म्हणून वेळोवेळी मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मराठा समाजनीती असेल, मराठा इतिहास असेल, यावर बोलत असतो। हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये मी बोलत असतो हमेशा। तर आज खास करून या धर्मशाळेमधून लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर मराठा कुठं आहेत आणि केव्हा गेले, का गेले, कशासाठी गेले। जय शिवराय। बोधला जी कहाँ से वो भी लिखिए। तो मराठी और हिंदी दोनों लैंग्वेज में मैं बात करूंगा। तो सबसे पहले मराठी में ही बात कर रहा हूं मैं। तर महाराष्ट्राच्या बाहेर मराठा केव्हा गेले, का गेले, कशासाठी गेले आणि आता कुठं आहेत, त्याबद्दल मी बोलणार आहे। जय शिवराय। पिंपलेजी। तर महाराष्ट्राच्या बाहेर 12 राज्यामध्ये 8 करोड पॉप्युलेशनने मराठा आहे, इन्क्लुडिंग महाराष्ट्र। म्हणजे महाराष्ट्रासहित महाराष्ट्राच्या बाहेर मिळून 8 करोड पॉप्युलेशनने मराठा समाज आहे या भारतामध्ये। तर हा जो मराठा आहे, जय जिजाऊ सर, फ्रॉम हैदराबाद, थँक्यू। तर महाराष्ट्राच्या बाहेर सर्वांना माहित आहे की अलग अलग पिरियड मध्ये हा मराठा युद्धासाठी महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले। तर आदरणीय शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील, यांच्यासोबत कर्नाटक साईडला, बिजापूर, बेंगलोर या साईडला मराठा गेले, युद्धासाठी गेले आणि ते तिथंच राहून गेले। त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत दक्षिण स्वारीच्या वेळेस आंध्र प्रदेश असो, तेलंगणा असो, तमिळनाडू, कर्नाटक या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण स्वारीच्या वेळेस गेले बरेच मराठा। त्याच्यानंतर आदरणीय व्यंकोजी राजे भोसले हे ज्यावेळेस तंजावर साईडला गेले आणि तिथं युद्ध करून मराठ्यांचं साम्राज्य स्थापित केलं तंजावरला,
जे तमिळनाडूमध्ये पांडेचेरीच्या जवळ आहे, त्यावेळेस बरेच मराठा गेले. त्याच्यानंतर ज्यावेळेस छत्रपती शाहूजी महाराज आणि ताराराणी कोल्हापूरचे यांच्यामध्ये युद्ध झालं आणि 2 गाद्या निर्माण झाले, एक कोल्हापूर आणि एक सातारा. त्यावेळेस सुद्धा बरेच मराठा हे महाराष्ट्रामधून इकडं निजामाकडे बरेच लोक आले. त्यामुळं सुद्धा तेलंगणामध्ये बरेच मराठा त्यावेळेस सुद्धा आले. तसेच ज्यावेळेस छत्रपती शाहूजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये आणि त्यांचे सेनापती होते बालाजी बाजीराव, यांच्या काळामध्ये कटक ते अटक, तंजावर ते पेशावर, कटक म्हणजे ओडिसामध्ये, अटक म्हणजे आजच्या पाकिस्तानच्या आणि अफगाणिस्तानच्या बाँड्रीवर असलेलं किल्ला कटक ते अटक, तंजावर ते पेशावर. तंजावर तमिळनाडूमध्ये आहे, पेशावर पाकिस्तानमध्ये आहे. आणि अशा प्रकारे भारताच्या 75% एरियावर मराठ्यांचं साम्राज्य पसरलं होतं. आणि म्हणून मुकुंद जाधवजी जय शिवराय कुठून आहात ते पण लिहा. अशा प्रकारे भारताच्या 75% एरियावर मराठ्यांचं साम्राज्य पसरलं होतं. आणि राज्य आपलं असल्यामुळं राज्य करणारे सुद्धा आपले असणार. आणि युद्धासाठी, राज्य करण्यासाठी महाराष्ट्राचा हा मराठा महाराष्ट्राच्या बाहेर अलग अलग राज्यामध्ये गेले. आणि तिथं गेल्यानंतर अलग अलग राज्यामध्ये तिथं वाडे, शेती, प्रॉपर्टी हे आपले मराठा तिथं निर्माण केले, तिथं बनवले, कमवले आणि ते तिथं स्थायिक राहून गेले. कारण कालांतराने ज्यावेळेस मराठा साम्राज्य संपलं तर जिथला मराठा हा तिथं राहिला. कारण का, त्यांनी मोठमोठे वाडे, शेती बाडी त्यांच्याकडे होती. आणि ते सर्व सोडून महाराष्ट्रामध्ये जर आले असते तर त्यांना 1 गुंठा जमीन सुद्धा मिळाली नसती. म्हणून जिथला मराठा हा तिथंच राहून गेला. तिथलं कल्चर, तिथली भाषा, खानपान, वेशभूषा या सर्व गोष्टीमध्ये हा महाराष्ट्राचा मराठा अलग अलग राज्यामध्ये मिसळून गेला. त्यांच्या पूर्वजांनी सुनील मराठाजी जय शिवराय आणि महाराष्ट्राच्या बाहेर जे मराठा गेले होते त्यावेळेस मराठा साम्राज्याच्या काळामध्ये, तर त्यांच्या पूर्वजांनी म्हणजे आज जे महाराष्ट्राच्या बाहेर मराठा आहेत त्यांच्या पूर्वजांनी मराठी भाषा ही मेंटेन करून ठेवली नसल्यामुळे आज महाराष्ट्राच्या बाहेरील दिलीप पाटील भिसे मोटरगा जय शिवराय, तर आज महाराष्ट्राच्या बाहेरील जे 12 राज्यामध्ये मराठा आहेत त्या मराठ्यांना 90% मराठ्यांना ही मराठी येत नाही. तिथली लोकल लँग्वेज बोलतात. तेलंगणा, आंध्राचे मराठा जे आहेत जास्तीत जास्त तेलुगू बोलतात. मराठी येते पण क्वचित येते. कर्नाटकचे बरेच मराठा सर्व काही कन्नडा बोलतात. मुकुंद जाधव जय शिवराय. तसेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा या साईडचे मराठा हिंदी बोलतात. गुजरात मधले मराठा मराठी आणि गुजराती दोन्ही बोलतात. अशा प्रकारे
तानाजी पाटील, जय शिवराय, अशा प्रकारे अलग अलग राज्यातील मराठा तिथली लोकल लँग्वेज बोलतात. पण आपण हे सर्व मराठा हे महाराष्ट्रातून निघालेला मराठा आहे आणि म्हणून आपणाला जय शिवराय. तर आपणाला सर्व भारतातील मराठ्यांना जोडण्यासाठी मराठी सोबत सोबत हिंदी सुद्धा बोलावी लागणार आहे. आणि सुदैवाची गोष्ट अशी आहे की त्या काळामध्ये काही कम्युनिकेशनचं साधन नव्हतं. कारण का राजे महाराजांचा जरी मेसेज पाठवायचा असेल तर 2-2 महिने लागायचे घोड्यावर मेसेज पाठवण्यासाठी, कारण काही साधनच नव्हतं. आज आपल्याकडे व्हॉट्सअप आहे, इंटरनेट आहे, फेसबुक आहे. या सर्व माध्यमातून संजयजी जय शिवराय, या सर्व माध्यमातून आज आपण संपर्क करू शकतो. आणि या भारताच्या पॉप्युलेशनमध्ये 8 करोड पॉप्युलेशन मराठा समाजाची एक महत्त्वपूर्ण लोकसंख्या आहे. आणि आपण सर्व भारतामधील संजय जी जय शिवराय, जय हरियाणा, हरियाणा से हमारे संजय जी है. तो मराठी में बात कर रहा हूँ, फिर मैं बाद में हिंदी में भी बात करूँगा जी, क्योंकि हमेशा मैं हिंदी में ही बात करते रहता हूँ, मगर आज मराठी में बात कर रहा हूँ. तर आपण 8 करोड मराठा मिळून एक चांगल्या प्रकारचं एक समाज व्यवस्थेचं कार्य आपण करू शकतो. तर आम्ही, ठीक है मैं हिंदी में बात करूंगा. तो हम लोग 8 करोड़ जो पॉपुलेशन इस भारत देश में मराठा समाज का 12 राज्यों में है, हम लोग क्या नहीं कर सकते? हम लोग बहुत कुछ कर सकते. मराठा समाज की एक समाज व्यवस्था निर्माण होना चाहिए, उसके लिए हमारा प्रयत्न है. देखिए एक सिंपल उदाहरण मैं आपको बताना चाहूंगा कि मराठा समाज में हर जगह धर्मशाला, विद्यार्थी हॉस्टल, मंगल कार्यालय, इस प्रकार के मराठा समाज के सामाजिक भवन हर स्टेट में निर्माण होना चाहिए. ये हमारा प्रयत्न है. और ये निर्माण कैसे होगा? ये निर्माण ऐसे होगा कि 8 करोड़ जनसंख्या इस भारत देश में, अगर रोज 1 रुपए भी एक मराठा अगर इस मराठा भवनों के लिए देते हैं तो 8 करोड़ जमा होते हैं. हर रोज एक मराठा भवन निर्माण हो सकता है. एक साल के अंदर 365 मराठा धर्मशाला, 365 मराठा भवन हम निर्माण कर सकते हैं. इतनी बड़ी ताकत अपने पास है, मगर एक सिस्टम होना चाहिए. एक राष्ट्रीय लेवल का एक मराठा समाज का बड़ा संगठन होना चाहिए. और सारे संगठन भारत भर में जितने भी मराठा समाज के सामाजिक संगठन हैं, वो सब लोग एक जगह आकर के एक बड़ा राष्ट्रीय लेवल का मराठा समाज का सामाजिक संगठन निर्माण करके इस प्रकार की सिस्टम, 1 रुपए वाली सिस्टम हम तैयार करके हर जगह अपने भवनों का निर्माण कर सकते हैं. और आज हमें यही जरूरत है. देखिए हम कहीं भी किसी भी कार्य के लिए किसी भी शहर में, किसी भी राज्य में जब जाते हैं तो वहाँ सबसे पहले हमको रहने की जगह जरूरी होती है. बाकी समाजों ने व्यवस्था की है, मगर मराठा समाज के पास में यह व्यवस्था ना के बराबर है. इसलिए हम लोग अखिल भारतीय क्षत्रिय मराठा फाउंडेशन के माध्यम से हैदराबाद, तेलंगाना से इसकी शुरुआत की हमने.
सिकंदराबाद रेलवे स्टेशन के पास इस फाउंडेशन के माध्यम से छत्रपति शिवाजी महाराज मराठा धर्मशाला हमने शुरू की है। किसी भी राज्य का मराठा यहाँ आता है तो यहाँ रहने की व्यवस्था है। और आने वाले फोन आया था किसी का, आने वाले 2 साल के अंदर इसी सिकंदराबाद रेलवे स्टेशन के पास मराठा समाज की 4 मंजिला खुद की बिल्डिंग, खुद का भवन होना चाहिए। उसके लिए हम कार्य कर रहे हैं। और जब एक जगह से शुरुआत हो जाती है तो इसका आदर्श लेकर के हर जगह इस प्रकार का भवन का मराठा भवन निर्माण कार्य भी शुरू हो जाएगा। इसके लिए हम प्रयत्न कर रहे हैं। भाइयों, ये वीडियो ज़्यादा से ज़्यादा शेयर करिए। और हमारा फाउंडेशन का यही उद्देश्य है कि हर जगह मराठा भवनों का निर्माण हो। हरियाणा का जिक्र आया तो हरियाणा की भी बात करूंगा, क्योंकि वीडियो में राहुल पाटिल है क्या ये थे का विचार। तो जब हरियाणा की बात आई है तो हरियाणा की भी बात करूंगा। सिर्फ महाराष्ट्र के बाहर जो मराठा महाराष्ट्र के बाहर जो मराठा है उसके ऊपर ही बात करने के लिए मैं आज लाइव आया था। तो जब हरियाणा का जिक्र हुआ तो हरियाणा के बारे में भी मैं कुछ बोलना चाहूँगा। भाइयों, पानीपत जो दिल्ली के आगे हरियाणा में पानीपत है, वहाँ पर पे मराठों की और अहमद शाह अब्दाली की एक बहुत बड़ी जंग हुई, युद्ध हुआ। इस भारत की रक्षा करने के लिए सन 1761 14 जनवरी सन 1761 के दिन हिंदुस्तान की रक्षा करने के लिए महाराष्ट्र से मराठा जा करके पानीपत में युद्ध किया। वो युद्ध इतना बड़ा था, हिंदुस्तान के इतिहास का सबसे बड़ा युद्ध था। लाखों मराठों ने अपनी जान की कुर्बानी देकर के इस हिंदुस्तान की रक्षा की। तो इतना बड़ा युद्ध हरियाणा में हुआ। उसके बाद जो परिस्थिति निर्माण हुई, 20,000 मराठों को अहमद शाह अब्दाली ने अफगानिस्तान लेके गया। बचे हुए मराठा महाराष्ट्र वापस नहीं आए, वहीं पे हरियाणा में वहीं रह गए, जो आज रोड मराठा के नाम से जानते हैं। और पानीपत में जो काला आम है, मराठाओं का जो खून पीकर वो आम का पेड़ काला गिर गया था, उसका नाम काला आम गिर गया। और वहाँ पर हरियाणा सरकार ने मराठा वीरों की याद में 20 एकड़ में एक स्मारक बनाया, जो पानीपत में उगरा खेड़ी में काला आम के नाम से जाना जाता है। हर साल वहाँ पे कार्यक्रम होता है, पूरे भारत भर के मराठा वहाँ जमा होते हैं अपने पूर्वजों को, मराठा वीरों को नमन करने के लिए। क्योंकि 1 लाख मराठा जिस भूमि में शहीद हुए इस देश की रक्षा के लिए, वो भूमि हमारे लिए कोई तीर्थ से कम नहीं है। इसलिए मैं तो कहता हूँ हर एक मराठा अपने जीवन में पानीपत में जा कर के उस भूमि का दर्शन करना चाहिए, अपने वीरों को नमन करना चाहिए। आज हरियाणा में तकरीबन 7 लाख की संख्या में रोड मराठा रहते हैं, जो पानीपत के तीसरे युद्ध में बचे हुए वीर मराठा थे, उनके वंशज आज भी हरियाणा में रहते हैं। उनसे भी हमारा संपर्क रहता है, हर साल हम लोग भी जाते हैं और ऐतिहासिक बात होती है। हर गांव-गांव जाके हम लोग भी सभा करते हैं। तो
हरियाणा में भी एक बहुत बड़ा शौर्य तीर्थ निर्माण होना चाहिए, ये भी हमारी कोशिश है। उसी प्रकार मैं और एक बात कहना चाहूँगा कि राजनीति और समाज नीति, उसके बाद राजनीति और समाज नीति। देखिए, आज तक खास करके महाराष्ट्र के मराठा बंधुओं को मैं कहना चाहूँगा कि आज तक हमको राजनीति और समाज नीति का फर्क ही समझ में नहीं आया और समझने दिया भी नहीं है। भाइयों, सबसे पहले राजनीति की परिभाषा क्या है? राजनीति मतलब क्या है? राजनीति के लिए साम दाम दंड भेद सब कुछ जायज होता है। कृपया मेरी आवाज आ रही है तो बताइए। विनय कदम जी, जय शिवराय। तो राजनीति के लिए, राजनीति की परिभाषा मतलब राजनीति में साम दाम दंड भेद सब कुछ जायज होता है। कुछ भी करो, जीतो और राज करो, ये राजनीति की परिभाषा होती है। राजनीति में हर एक राजनीतिक पार्टी में हर समाज का व्यक्ति है। मराठा समाज के भी लोग हर एक राजनीतिक पार्टी बार बार तो मराठा समाज के भी लोग हर एक राजनीतिक पार्टी में है और हर समाज के व्यक्ति हर एक राजनीतिक पार्टी में है। कोई भी राजनीतिक पार्टी उनके उनके विचारधारा से, उनके एजेंडे पे राजनीति करते हैं। हम लोग सोचते हैं कि अगर मराठा समाज का मुख्यमंत्री, आमदार, खासदार, एमएलए बन जाएंगे तो हमको अपने समाज को ज़्यादा मदद मिलेगी, ऐसा हम लोग सोचते हैं। मगर क्या होता क्या है कि मराठा समाज के भी एमएलए, एमपी जो भी है जीत के आते हैं, हर समाज के वोट के वजह से आते हैं। किसी एक समाज, सिर्फ मराठा समाज के वोट से नहीं, मराठा समाज के वोट तो है ही है, उसके साथ साथ में राजनीतिक पार्टी और एजेंडे के ऊपर हर समाज के वोटिंग के वजह से वो अपने नेता जीतते हैं। और हम लोग सोचते हैं कि हमारे समाज का कोई व्यक्ति एमएलए, एमपी बन जाएगा तो हमारे समाज को ज़्यादा मदद होगी। तो भाइयों, उनको कोई भी एमएलए, एमपी जीतने के बाद, इलेक्शन जीतने के बाद उनको समाज के हर वर्ग को समान रूप से देखना पड़ता है। किसी को ज़्यादा, किसी को कम नहीं कर सकते। जीतने के बाद वो जनता के रिप्रेजेंटेटिव होते हैं और उनकी मजबूरी भी ये होती है कि वो राजनीति में राजनीति का काम हर समाज को देखना पड़ता है। इसलिए हम ये नहीं सोचना कि राजनीतिक लोग हमारे इतने मराठा समाज के एमएलए है, एमपी है, हमारे लिए कुछ नहीं करते हैं। तो देखिए भाई, वो राजनीति में है, वो राजनीति का काम कार्य करेंगे। बाकी लोग हैं ना समाज नीति का काम करने के लिए, तो बाकी समाजनीतिक लोग समाज नीति का काम करें और मराठा समाज के विकास के लिए राजनीति का भी, राजनीतिक लोगों का भी हेल्प लेके समाज का विकास कर सकते हैं। मैं ये नहीं बोल रहा हूँ कि राजकारण ना करें, मराठा समाज के लोग बिल्कुल करिए, राजनीति के समय राजकारण करिए। जैसे त्योहार के दिन त्योहार मनाते हैं उस प्रकार करिए। रोज राजनीति करेंगे तो फायदा नहीं है। अगर मराठा समाज के 95%, 95% लोग राजनीति करते हैं तो 5%, बाकी के 5% लोग प्योरली मराठा समाज की समाजनीति भी करना चाहिए। हम राजकारण में तो बहुत आगे है मगर समाजकारण में पीछे है। मजबूत समाजकारण हमारे पास नहीं है, इसलिए हम लोग पीछे है। अगर मैं एक उदाहरण मैं बताना चाहूँगा, अगर राजकारण से कुछ लोग समझते हैं
कि राजकारण के वजह से मराठा समाज का सर्वांगीण विकास हो सकता है, ऐसा कुछ लोग सोचते हैं, तो वो गलत है। कैसे मैं बताऊंगा। आज तक महाराष्ट्र में 65% 65% मराठा समाज का ही मुख्यमंत्री बना। ज्यादा ज्यादा एमएलए एमपी मराठा समाज के ही थे, आज भी है। आपको मालूम होगा कि दिल्ली से लेके गली तक केंद्र में भी मराठा समाज के ही ज्यादा लोग थे, बड़े बड़े कैबिनेट मिनिस्टर के पोस्ट में थे। तो राजकारण तो हमारे हाथ में था, आज भी है। अगर राजकारण से मराठा समाज का सर्वांगीण विकास हो सकता था तो हमको आज रिजर्वेशन मांगने की जरूरत ही नहीं थी, क्योंकि हमारे लोग हैं ना। तो ऐसे नहीं होता है। राजकारण अपनी जगह पे होता है। राजनीति में राजनीति के ही फैसले लिए जा सकते हैं, राजकारण से सब कुछ नहीं हो सकता। इसीलिए हमको मजबूत समाजकारण भी करना होगा। आप सभी को मालूम होगा कि आज मारवाड़ी समाज है, सिख समाज है, जैन समाज है, बहुत सारे समाज मजबूत ईमानदार ट्रांसपेरेंसी से जो समाज नीति करते हैं, वो उनके समाज को बहुत ही डेवलप किया है मजबूत समाज नीति के आधार पे। तो हम सोच रहे हैं कि राजकारण से सब कुछ होगा। राजकारण से सब कुछ नहीं होगा। राजकारण में कोई किसी का नहीं होता है, भाई भाई का नहीं होता है, बाप बेटे का नहीं होता है। एक घर में 2 पार्टी होती है, एक घर में 4 पार्टियों को मत जाता है। राजकारण में कोई किसी का नहीं होता। एक दूसरे को मार के राजकारण में गद्दी पे बैठे हुए हैं। इतिहास में जाके देखिए, इतिहास में देखिए आप, कोई किसी का नहीं होता है। इसलिए राजकारण अपनी जगह पे होता है। मैं ये नहीं बोल रहा हूँ कि राजकारण मत करो, बिल्कुल करिए। राजकारणाच्या वेळेस राजकारण करा, सणाच्या वेळेस सण ज्यावेळेस जसं करता, पण बाकी टायमाला आपण समाजकारणामध्ये मांडीला मांडी लावून आपण एकत्र आलं पाहिजे, तरच आपण समाजाचा विकास करू शकतो। तसं मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे। मजबूत समाज नीतीच्या आधारावर मारवाडी समाजाने या भारताच्या कोण्याकोण्यामध्ये, प्रत्येक जागीमध्ये, प्रत्येक मार्केटमध्ये, बिझनेसमध्ये, व्यापारमध्ये पुढे गेलेले आहेत। आज प्रत्येक मार्केट मध्ये बघा मारवाडी समाजाचा माणूस आहे। आज भारताच्या कुठेही जा, मारवाडी समाजाची धर्मशाळा आहे, विद्यार्थी हॉस्टेल आहे, मंगल कार्यालय, त्यांचे भवन आहे। हे काय? मजबूत समाज नीतीच्या आधारावर ते पुढे गेलेले आहेत। शिवप्रसाद सेवालेजी, जय शिवराय। मजबूत समाजाच्या आधारावर हे लोक पुढे गेलेले आहेत, हे समाज बांधव। आज सर्वांना माहित असेल, सिख बांधव, सिख समाजाचे गुरुद्वारे भारताच्या प्रत्येक 100 किलोमीटरवर आहेत। इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा आहेत। ऑस्ट्रेलिया असेल, कॅनडा असेल, मॉस्को असेल, रशिया असेल, या प्रत्येक जागी सिख बांधवांनी मजबूत धर्मनीती, मजबूत समाजनीतीच्या माध्यमातून गुरुद्वारे बांधलेले आहेत। तिथं खाण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, आंघोळीची व्यवस्था, सर्व काही आहे। फक्त आणि फक्त मजबूत समाजनीतीच्या आधारावर हे सर्व त्यांनी निर्माण केलेलं आहे। जैन समाज असेल, त्यांनी सुद्धा प्रत्येक जागी जैन भवन निर्माण केलेले आहेत। ते फक्त आणि फक्त मजबूत समाजनीतीच्या आधारावर केलेलं आहे। कोणत्या सरकारनं हे म्हणलं नाही की ये जैन भाई, ये जैन भैया, राजेंद्र दादा अवताडे, राज पाटील खंडगावे, जय शिवराय। कोणत्या सरकारनं, कोणत्या आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांनी हे म्हणलं नाही कि मारवाड़ी भैया ये पैसा ले लो और पूरे हिंदुस्तान के मार्केट में आप बिजनेस व्यापार करिए, आपकी धर्मशालाएं भवन निर्माण करिए, म्हणून कोणत्या गव्हर्नमेंटने दिलेलं नाही। अगोदर सर्वप्रथम त्यांच्या समाजाने मिळून मजबूत समाजनीतीच्या आधारावर प्रत्येक जागी त्यांनी भवन निर्माण केलं, धर्मशाळा निर्माण केले, व्यापार उद्योगामध्ये एक दुसऱ्याला मदत केली, म्हणून ते लोक पुढे आहेत। सिख बांधवांचंही तसंच आहे। तर माझं म्हणणं एकच आहे की ही समाजनीती आहे। आपण जोपर्यंत मजबूत इमानदार समाजनीती मराठा समाजाची करणार नाही, तोपर्यंत आपण मराठा समाजाचा सर्वांगीण विकास करू शकत नाही। आज आपले प्रॉब्लेम काय आहेत? मराठा समाजाची रिक्वायरमेंट काय आहे?
खरोखरच मराठा समाजाची परिभाषा काय, समाज म्हणजे काय, काय परिभाषा आहे, समाजाला काय पाहिजे, कशा प्रकारची समाजाच्या कॉन्ट्रीब्युशन मधून, समाज बांधवाच्या माध्यमातून, समाजाच्या माध्यमातून कशा प्रकारची समाज व्यवस्था आपण निर्माण करू शकतो, ही आज आपण विचार केला पाहिजे. तर मित्रांनो, आज मराठा समाजाच्या सर्वसामान्य माणसाला काय जरूरत आहे, कुठं गेलं तर संध्याकाळी थांबण्यासाठी आपल्याला धर्मशाळा पाहिजे प्रत्येक जागी. डिस्ट्रिक्ट लेवलला चांगल्या ग्रामीण भागामध्ये मंगेश पवार धार, ग्रामीण भागामध्ये चांगल्या शाळेची व्यवस्था नाही. जिल्हा लेवलच्या जिल्हा लेवलच्या चांगल्या शाळेमध्ये शिकण्यासाठी तिथं रूम घ्यावी लागते. 7-7, 8-8 हजार रुपये रूमला लागतात. तिथं राहणं खाणं म्हणजे 10-10, 15-15 हजार रुपये लागतात. एक कॉमन मराठा, एक सर्वसामान्य मराठा तेवढे पैसे खर्च करू शकत नाही. म्हणून चांगल्या शाळेत शिकत नाही, चांगलं शिक्षण होत नाही, त्यामुळे चांगली नोकरी लागत नाही. जय शिवराय. राज पाटील खंडगावे. म्हणून समाज कंट्रीब्युशन मधून, समाजाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला मराठा विद्यार्थी हॉस्टेल जर निर्माण झाले तर 1,000 रुपये मध्ये राहू शकतो तो मुलगा, आणि 3,000 रुपये मध्ये खाण्याचा खर्च केला तरी 4,000 रुपये मध्ये आपल्या मराठा विद्यार्थी हॉस्टेल मध्ये राहून डिस्ट्रिक्ट लेवलच्या चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेऊ शकतो. आणि चांगले शिक्षण जर झालं तर चांगली नोकरी लागते. ही जरूरत आहे आज समाजासाठी. प्रत्येक जागी भवन जरुरी आहे, कारण विचार विनिमय करण्यासाठी, मीटिंग करण्यासाठी, रणनीती बनवण्यासाठी, साधा आपल्याला बसण्यासाठी जागा नाही, आपले भवन नाहीत. भवन म्हणजे समाजाचं प्रतीक असते. तर हे अशा प्रकारचे भवन निर्माण प्रत्येक जागी केलं पाहिजे. लग्नासाठी मंगल कार्यालय नाहीत, स्वतःच्या समाजाची शाळा नाहीत. हेच जगण्यासाठी सर्वात जरुरी आहे. आणि याच गोष्टीमध्ये सर्वात जास्त मराठा समाजाचे पैसे खर्च होत आहेत. सिंपल आहे ही व्यवस्था. आपण समाज मिळून निर्माण करू शकतो. आणि आपण ज्यावेळेस ही व्यवस्था निर्माण करायला सुरुवात करू त्यावेळेस गव्हर्नमेंट सरकार सुद्धा मदत करल. तर याबद्दल आम्ही प्रयत्न करत आहोत की खरी जरूरत ही आहे. कुठं गेलं तर राहण्यासाठी धर्मशाळा, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये शाळेसाठी ज्यावेळेस आपण चांगल्या शाळेमध्ये शिकतो तिथे राहण्यासाठी विद्यार्थी हॉस्टेल, लग्नासाठी मंगल कार्यालय, कारण 1-1 लाख रुपये देऊन आपण भाड्याच्या मंगल कार्यालयामध्ये 1-1, 2-2 लाख रुपये देऊन लग्न करतो. तर 10,000 मध्ये आपल्या स्वतःचं जर मंगल कार्यालय मराठा समाजाचं प्रत्येक जागी निर्माण झालं तर 10,000 रुपये मध्ये आपण लग्न करू शकतो. प्रत्येक गावागावामध्ये, तालुका जिल्हा लेवल प्रत्येक जागी मराठा भवन, स्वतःची शाळा, कॉलेज सगळं काही आपण निर्माण करू शकतो. हीच व्यवस्था जर निर्माण केली तर जगण्यासाठी आपल्याला काही जास्त पैसे लागत नाही. म्हणून ही व्यवस्था निर्माण व्हावी. बाकी समाजाने अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केलेली आहे. म्हणून आमचा प्रयत्न आहे. कारण का छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या देशावर बरेच जुलमी आणि अत्याचारी साम्राज्यशाही होती. या काळामध्ये बोट दाखवलं तर बोट कापलं जायचं, जबान उचलली तर जबान कापली जायची, अशी परिस्थिती होती. अशा काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं कार्य सुरू केलं. या काळामध्ये लोकांच्या गावागावामध्ये घरी घरी जाऊन महाराजांनी समजावून सांगितलं की आपल्या भूमीचं रक्षण करणं, आपल्या मुलीबाळीचं रक्षण करणं, आपल्या धर्माचं रक्षण करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. अशा प्रकारचा जज्बा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जनमानसामध्ये भरवला. आणि एक छोटंसं संघटन बनवून त्यांच्या
मित्रांसोबत, मोजक्याच मित्रांसोबत, जे की 12-15 वर्षाचे सर्व मित्र होते, आणि मित्रांसोबत मिळून छत्रपती शिवाजी महाराजांनी 14 वर्षाच्या वयामध्ये रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वतःची करंगळी कापून रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्याची शपथ केली. 14 वर्षाच्या वयामध्ये अशा प्रकारची शपथ छत्रपती शिवाजी शिवरायाने घेतली. आज सायन्स डेव्हलपमेंट च्या जमान्यामध्ये, तरक्कीच्या जमान्यामध्ये सुद्धा आजचा 14 वर्षाचा मुलगा अशी शपथ घेणं तर दूर आहे, पण अशा शपथ घेण्याबद्दल विचारही करू शकत नाही. अशा प्रकारचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी 14 वर्षाच्या वयात केलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षामध्ये सर्वप्रथम तोरणा किल्ला जिंकला. बरेच किल्ले जिंकले, बरेच किल्ले निर्माण केले. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं, या परकीय लोकांशी लढायचं असेल, हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं असेल, तर सर्वप्रथम किल्ले असणे जरुरी आहे. प्रकाश कुटेजी जय शिवराय, कुठून आहात ते सुद्धा लिहा. तर अशा प्रकारे हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं असेल तर किल्ले असणं आवश्यक आहे. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या 16 वर्षाच्या वयामध्ये महाराजांना कळली. कारण किल्ले म्हणजे काय आहेत? किल्ले म्हणजे शस्त्रास्त्र ठेवण्याची जागा, रसद पाणी ठेवण्याची जागा, सैनिकांना थांबण्याची जागा ही असली पाहिजे, तरच युद्ध करू शकतो आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकतो. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना 16 वर्षामध्ये कळाली होती. कारण का शस्त्रास्त्र गोळा बारूद हे उघड्यावर ठेवू शकत नाही, सैनिक उघड्यावर थांबू शकत नाही. त्यांच्यासाठी किल्ला हवा असतो, किल्ला पाहिजे. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षाच्या वयामध्ये ओळखलं होतं. म्हणून सर्वप्रथम किल्ले जिंकणे आणि किल्ले निर्माण करणे महाराजांनी सुरुवात केली होती. छत्रपती शिवाजी महाराज साहस, शौर्य, धैर्य, दूरदृष्टी, कूटनीती, गोरिला युद्ध पद्धती म्हणजेच गनिमी कावा आणि किल्ले जिंकणे, किल्ले निर्माण करणे या सर्व गोष्टीच्या बळावर हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनाचा आदर्श घेऊन आपण जीवनामध्ये प्रत्येक फील्डमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये सफल कामयाब होऊ शकतो. आज सुद्धा आता छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले जिंकणे, किल्ले निर्माण करणे आणि आज मराठा भवन, मराठा समाजाचा काय संबंध आहे त्याबद्दल मी सांगू इच्छितो. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी सर्वप्रथम किल्ले जिंकले आणि किल्ले निर्माण केले, म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. त्याचप्रमाणे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासारखे मराठा समाजाचे सामाजिक किल्ले म्हणजेच मराठा भवन, धर्मशाळा, विद्यार्थी हॉस्टेल, मंगल कार्यालय, स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल अशा प्रकारचे मराठा समाजाचे सामाजिक किल्ले आज निर्माण करण्याची जरूरत आहे. हीच आजची खरी लढाई आहे. कारण त्यावेळेस तलवारीची लढाई होती, म्हणून जंगलामध्ये किल्ले असायचे. आज मराठा समाजासमोर तलवारीची लढाई नाही, आज कलमची लढाई आहे, रोजी रोटीची लढाई आहे. कुठे गेलं तर 4 दिवस थांबण्याची लढाई आहे, विद्यार्थी हॉस्टेलची लढाई आहे, स्कूल कॉलेजची लढाई आहे, व्यवस्थापनची लढाई आहे, रिझर्वेशनची लढाई आहे. ही लढाई आहे आणि ही लढाई आपल्याला जिंकण्यासाठी तशाच प्रकारचा सामाजिक किल्ला, कारण त्या काळात तलवारीची लढाई होती म्हणून जंगलातले किल्ले असायचे. आज विचाराची लढाई असल्यामुळे आपल्याला शहरामध्ये धर्मशाळाच्या रूपानं, विद्यार्थी हॉस्टेलच्या रूपानं, मंगल कार्याच्या रूपानं
अशा प्रकारचे सामाजिक किल्ले आज मराठा समाजाकडे असणं आवश्यक आहे। आणि आज पुरा भारतभर कुठेही जा मराठा समाजाचे सामाजिक भवन नाच्या बरोबर आहे। तर त्यासाठी आपल्याला ऑल इंडिया मराठा विचार केला पाहिजे की सर्वत्र आपले धर्मशाळा आपले भवन निर्माण झाले पाहिजेत। कुठलाही मराठा कुठेही जरी गेला तर संध्याकाळी थांबण्याची व्यवस्था राहिली पाहिजे। आणि ज्या दिवशी संपूर्ण भारतभर मराठा समाजाचे भवन निर्माण होतील, धर्मशाळा निर्माण होतील, त्या दिवशी 2 जोडी कपडा आणि 1 बॅग घेऊन कुठलाही मराठा कुठेही गेला तर त्यांना हे वाटणार नाही की मी कुठं राहू, राहण्याची चिंता राहणार नाही। आणि ज्यावेळेस शहरामध्ये राहण्याची चिंता राहणार नाही त्या दिवशी कुठलाही मराठा कुठेही जाईल, व्यापार उद्योग एज्युकेशन करण्यासाठी कुठेही बिंदास जाईल आणि खऱ्या अर्थाने त्या दिवशी मराठा समाजाचा सर्वांगीण विकास होईल। तर ही सुरुवात आम्ही केलेली आहे। माझी एकच विनंती आहे, प्रकाश कुटेजी जय शिवराय या माझ्या विचाराला प्रचार आणि प्रसार करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। ही एकच गोष्ट आहे, आज घडतंय काय, आपण राजनीतिक दुश्मनी घेऊन एक दुसऱ्याचे वैरी बनलेलो आहोत। गावचं सरपंचाचं इलेक्शन असेल किंवा धुऱ्याचे भांडणं असतील, मी बडा तू बडा असेल, इगोजम, एक संघटन दुसऱ्या संघटनाबद्दल इगोजम करणे, विरोध करणे, या सर्व गोष्टीमुळे आपण मागे आहोत। आपण हे सर्व गोष्टी सोडून देऊन आतापर्यंत जे झालेलं झालं, आपण समाजनीतीमध्ये मांडीला मांडी लावून एकत्र येऊन काम करण्याची जरूरत आहे। मराठा समाजाचे सामाजिक परमनंट ऐतिहासिक व्यवस्था निर्माण करण्याची जरूरत आहे। नुसतं रोडवर आपण किती दिवस जर फिरलो मी मराठा हो म्हणून तर कोणी विचारणार नाही, कारण भवन हे समाजाचं प्रतीक असते। प्रत्येक जागी आपले भवन असले पाहिजेत आणि प्रत्येक जागी आपले विद्यार्थी हॉस्टेल असले पाहिजेत, मंगल कार्यालय असले पाहिजेत। म्हणून माझी एकच नम्र विनंती आहे, कारण का समाजामध्ये आपले कॉमन प्रश्न आहेत। जसं मी तुम्हाला म्हटलेलं आहे की समाजाची परिभाषा काय खरोखरच समाज म्हणजे काय, सांगा, तुम्हीच सांगा। समाज म्हणजे काय नेमकं परिभाषा काय केलं पाहिजे समाज म्हणून। आज फक्त आपण काही गोष्टीसाठी समाज म्हणतो, पण समाज म्हणजे एक परिवार असतो। जसं आपणाला घर लागते संसार करण्यासाठी, तर समाजाचाही संसार करण्यासाठी घर हवं, म्हणजेच भवन। दुसरी गोष्ट, लग्नासाठी आपणाला डॉक्टर इंजिनियर मुलं मुली तेही मराठा समाजाचे पाहिजेत। लग्नाच्या वेळेस आपणाला याद येते समाज, बाकी वेळा आपण समाजाला, ह्या समाजातील मुला मुलींना डॉक्टर इंजिनियर बनण्यासाठी, चांगलं शिक्षण घेण्यासाठी डिस्ट्रिक्ट लेवलवर आपण विद्यार्थी हॉस्टेल निर्माण केले, कमी पैशामध्ये राहण्याची व्यवस्था डिस्ट्रिक्ट लेवलला केली, तरच उद्या फ्युचरमध्ये मराठा समाजाचे मुलं मुली डॉक्टर इंजिनियर बनतील। आणि डॉक्टर इंजिनियर बनले तरच लग्नासाठी डॉक्टर इंजिनियर मुलं मुली मिळतील। हे सगळ्याचा कॉमन प्रश्न आहे। प्रत्येक गोष्टीसाठी समाज लागतो, म्हणून आपण एक परिवार आहोत आणि ही व्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे, म्हणून आमचा प्रयत्न आहे। बाकी बरंच बोललो मी आज, आणि बहुत कुछ मैंने बात किया आज। बाकी इसी प्रकार से एक एक विषय के ऊपर मैं बात करने के लिए आऊँगा। पूरे भारत भर के मराठा हमारे फेसबुक लाइव माध्यम से जुड़े हुए हैं। हिंदुस्तान के सभी राज्यों के मराठा भाइयों बहनों माताओं सबको जय शिवराय, और सबका मैं अभिनंदन करता हूँ। इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करिए और एक सक्षम, मजबूत, वैभवशाली मराठा समाज का निर्माण कार्य करने के लिए आप सब लोग काम करिए, ये मेरी नम्र विनंती है। और कुछ भी
सजेशन देना चाहेंगे तो दे सकते हैं। मेरा मोबाइल नंबर है 9010732405। आप सभी का